श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता थोडंसं अजून खोलात जाऊन आणखीन एक गोष्ट समजून घेऊया. समजा एखादा मूर्ख माणूस आहे आणि तो आपल्या मालकीच्या नसलेल्या घराचं दानपत्र करण्यासाठी म्हणून एका वकिलाकडे गेलेला आहे आणि त्या वकिलाला सांगू लागला की मला अमुक अमुक घराचं दान करायचं आहे आणि म्हणून ही जी माझी इच्छा आहे ती मला एका बॉन्ड पेपरवर लिहून त्याचं रजिस्ट्रेशन करून द्या. असं जर तो मूर्ख माणूस म्हणायला लागला तर तो वकील काय म्हणेल, अरे बाबा, ज्या घराचं तुला दान करायचं आहे आधी ते घर तुझ्या नावावर आहे की नाही याची कागदपत्र मला आणून दे. जर ते तुझ्या नावावर असेल तरच तुला ते दान करता येईल आणि मला ते लिहून त्याचं रजिस्ट्रेशन करता येईल. आता हे व्यवहारातलं उदाहरण मुद्दाम का सांगितलं तर तुम्हाला कळावं म्हणून. म्हणजे ज्यावर आपली मालकीच नाही त्या वस्तूचं आपण दान कसं करू शकतो हा एक प्रश्न लक्षात घ्या. म्हणजे मुळामध्ये कर्माचा कर्ताच जर आपण नाही तर त्या कर्मापासून निर्माण होणारं फळ आपण भगवंताला अर्पण करणारे कोण हा प्रश्न नाही का. म्हणजे जर कर्माचं कर्तृत्वच आपलं नाही तर भगवंताला कर्मफळ अर्पण करण्याचा भागच मुळी उद्भवत नाही. म्हणजे गीता आपल्याला काय सांगतं तर गीता आपल्याला एवढंच सांगतेय की बाबा याचा कर्ताच तू नाही आहेस. जर तू करता नाहीस तर मग या कर्माची फळं तू भगवंताला अर्पण तरी कसं काय करू शकतोस. आणि म्हणून गीतेला जी अत्युच्च पायरी सांगायची आहे ती हीच आहे की अर्जुना, तू कर्माची अहंता घेऊ नकोस. म्हणजे कर्म मी केलं हा अहंकार किंवा हा कर्तेपणा तू घेऊ नकोस आणि म्हणून तुला ते मला अर्पण करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. जिकडं त्या कर्माचं फळ जायचं आहे तिकडे ते आपोआप जाईल आणि ते कसं जाईल काय जाईल ते मी ठरवीन. त्यामुळे तुला त्या कर्मफळाविषयी काळजी करण्याचं चिंता करण्याचं काहीच कारण उरत नाही. कारण जे जे कर्म निर्माण होतं ते भगवंताच्या सत्तेने होतं, त्याच्या कृपेने होतं, त्याच्या सामर्थ्याने होतं आणि त्याच्याच इच्छेने होतं. म्हणजे कर्म घडणं आणि न घडणं या दोन्ही गोष्टी जर आपल्या हातात नाहीत तर कर्माची सिद्धी होणं हे सुद्धा आपल्या हातात नाही. आणि म्हणून एखादं कर्म पूर्णत्वाला गेलं हे सुद्धा भगवंताच्या इच्छेनेच झालं आणि एखादं कर्म अपूर्ण राहिलं तर भगवंताची इच्छा नव्हती म्हणून ते माझ्याकडून होऊ शकलं नाही असंच आपण समजायचं. म्हणजे मग आपण या कर्मचक्रामध्ये योग्य पद्धतीने सामावले जातो. आपण जर अहंकार केलाच नाही, आपण जर कर्तेपणाच घेतला नाही तर मग आपोआपच ते कर्म भगवंताला अर्पण होतं. आणि ब्रह्मार्पणमस्तु म्हणण्याची सुद्धा आवश्यकता नाही हे गीतेने आणखीन पुढे जाऊन आणखीन खोलात जाऊन सांगितलेलं आहे. कारण कर्म केलं रे केलं की ते आपोआपच भगवंताला अर्पण होतं. कारण याचा कर्ता तो आहे, आपण नाही. पण करते पण जर आपण आपल्याकडे घेतलं तर मात्र ते फळ आपल्याकडे येतं हे लक्षात घ्या, नाही का. जसं
एखादी गोष्ट माझी आहे म्हणून मी म्हटलं की मग त्या गोष्टीपासून निर्माण होणारी सुखदुःख मलाच भोगावी लागतात. पण माझं नाही म्हटल्यावर प्रश्नच नाही. शेजारच्या माणसाच्या घराला आग लागली की त्याचं जे काही दुःख आहे ते आपल्याला होतं का? नाही होत. का नाही होत? कारण ते माझं नाही आहे. पण माझं घर आहे म्हटलं आणि त्या घराला आग लागली तर मात्र आपल्याला दुःख होतं. त्या आगीची झळ आपल्याला बसते, त्याचे चटके देखील आपल्याला भोगावे लागतात. आणि म्हणून कर्म जर भगवंताच्या इच्छेनेच होतं आहे तर मग त्याचं फळसुद्धा भगवंतापाशीच आपोआप जातं. मी जर त्या कर्माचा करताच नाही तर मग त्याला कर्मापासून निर्माण होणारं फळ माझ्याकडे येणारच नाही. उलट मी करता आहे असं जर म्हटलं तर त्या कर्माच्या प्रवासामध्ये मी अडथळा निर्माण केला असा अर्थ होईल आणि ते कर्मफळ योग्य दिशेला न जाण्याऐवजी माझ्याकडे येईल आणि मला ते कर्मफळ भोगावं लागेल. आणखीन एक सुंदर उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला हे अजून समजेल. समजा एखाद्या माणसाने आपल्या मालकीचं असणारं घर किंवा वाडा दुसऱ्या कुणाला तरी विकला. ज्याने तो वाडा किंवा घर विकत घेतलं होतं त्याला त्याची रचना पसंत पडली नव्हती आणि म्हणून त्याने ते संपूर्ण पाडून पुन्हा नवीन बांधायचं ठरवलं. हे घर पाडत असताना त्या घराच्या भिंतीमध्ये आणि जमिनीमध्ये पुरून ठेवलेले सोन्याच्या दागिन्याचे आणि सोन्याच्या मोहरांचे हांडे त्याला सापडले. लक्षात आला प्रसंग कसा घडलाय? ज्या माणसाचं घर होतं त्याने ते दुसऱ्याला विकलं. दुसऱ्याने ते घर पाडलं आणि पाडत असताना त्या भिंतीमधून आणि जमिनीमधून त्याला सोन्याचे हांडे आणि दागिने आणि मोहरा मिळाल्या. आता यावर मालकी कुणाची? पहिल्या माणसाची आहे का दुसऱ्या माणसाची आहे? तर गीता सांगते की यावर मालकी सरकारची असते, ना पहिल्या माणसाची ना दुसऱ्या माणसाची. जर भूमिगत धन सापडलं आणि ते जर आपण सरकारमध्ये जमा केलं नाही तर तो गुन्हेगार ठरतो. हे जर कळलं तर आपल्याला कर्मसिद्धांत पूर्णपणे कळला असा अर्थ होईल. म्हणजे या जगामध्ये जे काही घडतं त्याचा हक्क, त्याचा अधिकार, त्याची मालकी ही केवळ आणि केवळ भगवंताचीच आहे. मग आपली जर त्याच्यावर मालकीच नाही तर हे सर्व त्या भगवंतालाच दिलं पाहिजे, त्यालाच सोपवलं पाहिजे. जसं तो जमिनीमध्ये सापडलेला हांडा सरकार जमा करावा लागतो तसं कोणत्याही कर्माचं फळ हे भगवंतालाच अर्पण करावं लागतं किंवा त्याचं आहे हे समजून आपण त्याच्यापासून बाजूला व्हावं लागतं. हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अशा प्रकारे कर्तेपणाच नाहीसा झाला किंवा कर्तृत्व भावच नाहीसा झाला तर निर्माण होणारा फलत्याग ज्या योगामध्ये घडतो त्याला धुरेचा योग असं म्हणतात. आणि या सहाय्याने जो काही कर्मफळाचा त्याग होतो त्यामुळे आपण जन्म मृत्यूच्या या चक्रातून, या फेऱ्यातून मुक्त होतो. ज्याला ईश्वरार्पण कर्म म्हणतात त्याचं अंतरंग हे आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी एक अतिशय सुंदर ओवी लिहिलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज
एक अतिशय प्रसिद्ध ओवी या संदर्भामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात. ते म्हणतात, माळीये जेवते नेले, तेवते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले हो आवे गा. म्हणजे काय की माळी जो असतो शेतामधला, तो ज्याप्रमाणे पाणी शेतामध्ये वळवतो आणि जिकडे ते पाणी जाऊ नये अशी इच्छा असते तिकडे तो बांध घालतो आणि पाण्याचा प्रवाह वळवतो, तो माळी ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह वळवेल त्याप्रमाणे पाण्याला शेतामधून वाहावं लागतं. मी त्या बाजूला जाणारच नाही, मला डावीकडे जायचंय, किंवा मी त्या बाजूला जाणार नाही, मला उजवीकडे जायचंय, असा आग्रह पाण्याला धरता येत नाही. ज्याप्रमाणे तो माळी वळवेल त्याप्रमाणे पाण्याला वाहावं लागतं. आणि अर्जुना, भगवंत ज्याप्रमाणे ठरवेल त्याप्रमाणे तुला ते कर्म करावं लागतं. तुझ्या हातात काहीच नाही. ज्याप्रमाणे पाण्याच्या हातात कुठं जावं हे नाही, फक्त त्याला माळी जसा वळवेल तसं वाहावं लागतं. आणि आपल्याला सुद्धा भगवंत ज्या परिस्थितीमध्ये ठेवेल, जसा ठेवेल तसं राहावं लागतं. आणि तो जसा ठरवेल तसं कर्म आपल्याला करावं लागतं. आणि हेच आपण समजून घ्यायचं आहे. कर्म ठरवणाराही तोच, कर्म करून घेणाराही तोच, त्याची फळं देणाराही तोच आणि आपल्याला कर्माच्या फळातून मुक्त करणाराही तोच. म्हणजे आपल्या हातात काहीही नाही. मनामध्ये इच्छा निर्माण होणं ही सुद्धा त्याचीच कृपा आहे. मी अमुक करीन, मी तमुक करीन, हा जो विचार आपल्या मनात येतो ना, अहो तो विचार तरी कोण देतं आपल्याला? तो भगवंतच देतो. म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये हा पालट घडवून आणण्याचं काम भगवंत करतो. आणि म्हणून आपण म्हणतो ना, बुद्धी पालटली म्हणून याच्याकडून चांगलं कर्म घडलं, बुद्धी पालटली म्हणूनच याच्याकडून वाईट कर्म घडलं. नाही का? एखादा माणूस चांगला वागणारा असतो, तो आजच का वाईट वागला? त्याची बुद्धी पालटली. एखादा माणूस वाईट वागणारा असतो, तो आज चांगला का वागला? त्याची बुद्धी पालटली. म्हणजे बुद्धी पालटल्यानंतर चांगलंही कर्म होतं, बुद्धी पालटल्यानंतर वाईटही कर्म होतं. म्हणजे मुळात बुद्धी पालटवली कुणी? ती भगवंताने. म्हणून करते पण हे भगवंताचं आहे. मुळात आपल्या मनामध्ये तो विचार कुणी दिला? भगवंतानी दिला. आणि म्हणून आपण ते कर्म करू शकतो. मी अमकं एक करावं, मी तमकं करावं, हे जे आपण ठरवतो, हे मुळात ठरवण्याचंच काम, बुद्धी पालट करण्याचं काम, हेच मुळात भगवंतानी केलेलं असतं. आणि म्हणून याचं करते पण हे भगवंताचं असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवा. गोंदवलेकर महाराज सुद्धा या बाबतीत हेच म्हणतात, राम इच्छा राम करता. जे काही घडतं ते रामाच्या इच्छेने घडलंय आणि जे काही झालंय ते रामानेच केलंय. म्हणून करते पण रामाचं आहे आणि इच्छासुद्धा रामाची आहे. जर रामाचीच इच्छा असेल आणि आपल्या हातून ते व्हायचं असेल तर भगवंत आपल्याला शक्ती देतो, सामर्थ्य देतो. ते कर्म घडण्यासाठी लागणारं सर्व साहित्यही तोच पुरवतो. अहो हीच तर भगवंताची कृपा आहे, नाही का? आता माझं उदाहरण घ्या. आता हे ज्ञानेश्वरीचं प्रवचन चाललंय. कोण करून घेतोय? करता करविता भगवंत आहे. तो मला तशी बुद्धी देतोय म्हणून तसं मी बोलू शकतो. जर आज मला भगवंतानी बुद्धीच दिली नाही, जर भगवंताने माझ्या या बुद्धीमध्ये हा पालटच घडवला नाही, तर मी ज्ञानेश्वरीवर काय बोलू शकणार हो? मी एक सर्वसामान्य माणूस आहे. बरं, माझ्या घरामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आला, कुणाच्या कृपेमुळं आला? भगवंतानीच तो पाठवला ना, नाही का? म्हणजे
हे कर्म माझ्याकडून घडावं अशी जर त्याची इच्छा असेल तर या कर्माला लागणारं साहित्यसुद्धा तोच पुरवतो. त्यानेच हा ग्रंथ मला दिला, त्यानेच हा ग्रंथ माझ्याकडून वाचवून घेतला, त्यानेच या ग्रंथामधलं ज्ञान माझ्या मेंदूमध्ये साठवलं नव्हे. आत्ता बोलताना मला हे सगळं आठवतंय, ही सुद्धा त्या भगवंताचीच कृपा आहे. मी किती अख्खं पुस्तक जरी वाचून काढलं आणि ऐन वेळेला मला आता सांगताना काही आठवलं नाही तर मी काय सांगणार, काय बोलणार. म्हणून आज आपल्या हातून हे प्रवचन होतंय, हे निरूपण होतंय, आपल्याला हे आठवतंय, आपणच वाचलेलं आपल्याला आज आठवतंय. ही सारी त्या भगवंताची कृपा आहे आणि त्याची कृपा आहे, त्याचं सामर्थ्य आहे, त्याचं कर्तेपण आहे. त्यानेच सर्व या सुखसोयी मला प्राप्त करून दिलेल्या आहेत, त्यानेच ही सारी साधन सामुग्री मला दिलेली आहे आणि मला सामर्थ्य दिलं आहे, मला बुद्धी दिली आहे, मला ज्ञान दिलं आहे, मला वाणी दिली आहे. एवढं सगळं घडलंय म्हणून आज माझ्याकडून हे प्रवचन होतं. ही त्या भगवंताची कृपा आहे, नाही का. आज मला बोलता येतंय, आज मला कुठलाही आजार नाही, आज मला त्यांनी या चांगल्या अवस्थेमध्ये ठेवलंय, ही सुद्धा त्याची कृपाच आहे. समजा मला अंगात ताप भरला असता तर मी काय बोलू शकलो असतो. समजा माझा हातपाय दुखत असते तर मी काय केलं असतं. समजा माझा आवाज बसला असता तर मी काय केलं असतं. समजा माझी सर्दी झाली असती, खोकला आला असता, सारखं सारखं खोकावं लागलं असतं तर प्रवचन झालं असतं का. म्हणजे आजारापासून दूर ठेवणं, आपल्याला शरीर चांगलं ठेवणं, आपली तब्येत चांगली ठेवणं, ही सुद्धा त्याचीच कृपा आहे. म्हणून इदं न मम, इदं न मम. गोपाल कृष्ण भगवान की जय.